आता एक मोठी बातमी। मुंबईच्या अनेक भागात पोस्टर लागलेले आहेत। आय लव्ह देवाभाऊचे हे पोस्टर लागले असल्याचं कळतंय। मुंबईच्या अनेक भागात ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आय लव्ह देवाभाऊ असा आशय पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय किंवा हे पोस्टर पाहतोय तर मुंबईच्या अनेक भागात अशा प्रकारचे पोस्टर लागलेले आहेत ज्यावर आय लव्ह देवाभाऊ असा आशय आहे। तर मुंबईच्या अनेक भागात अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे ज्यावर आय लव्ह देवाभाऊ असा आशय लिहिण्यात आलाय। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी नेटवर्क 18च्या संपादक प्रीती सोमपुरा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रीती मॅम, आय लव्ह देवाभाऊचे अनेक पोस्टर मुंबईमध्ये किंवा अनेक परिसरात लागले असल्याचं कळतंय, काय अपडेट? अगोदरी जे आहे आय लव्ह महादेव आणि आय लव्ह मोहम्मदचा पोस्टर्स जे आहे यूपी आणि मुंबईमध्ये लागलं होतं आणि आता जे आहे आय लव्ह देवाबाई, आय लव्ह बुलडोझर बाबा असं करून योगीच्या समर्थनार्थ ते पोस्टर मुंबईच्या महाकाली रोड जे अंधेरी ईस्ट आहे तिकडे लावलेला आहे। बीजेपीचे कार्यकर्ता विश्वबंधू रायने हा पोस्टर लावलेला आहे आणि मुंबईच्या अनेक ठिकाणी जसं उत्तर मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहे गोरेगाव, मलाड आणि घाटकोपर जे आहे तिकडे पण ते हे पोस्टर लावलेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की आय लव्ह देवाभाऊ आणि आय लव्ह बुलडोझर बाबा आणि योगी जी आहे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या फोटो जे आहे ते या पोस्टरवर लावलेला आहे। बरं प्रीती मॅम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। करूयात उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थमधलं अंतर हे दूर झालंय। दोघे भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन महायुतीला आव्हान देण्याची रणनीती आखतायत। पण युतीची घोषणा होण्याआधीच राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या एंट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। खरंच राज ठाकरे काँग्रेससोबत येतील का आणि आले तर काँग्रेस स्वीकारेल का हा प्रश्न आहे, पाहूयात। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। कारण राऊतांनी केलेल्या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोर आहेत। एकीकडे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या एंट्री विषयीच्या चर्चेला बळ मिळालंय। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात। 5 जुलैपासून आतापर्यंत 6 वेळा राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय युतीविषयी शिवसेना, उभाटा आणि मनसेच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्यात। पण महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्याविषयी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत। या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर। आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल। मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात। पण ही फक्त सुरुवात आहे, येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल। राज ठाकरेंनी काँग्रेसला सोबत घेण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तरच नव्हे, पण त्यामुळे राऊतांवर मनसेनं नाराजी व्यक्त केली।
आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल. सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही. आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही. आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती तुम्ही पाहताय. मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही. त्याच्यामुळे जर तर वरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का, काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का, ते आम्हाला घेणार का, आम्ही त्यांना घेणार का, हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय. तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला. उद्या आमची ती तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. मनसेच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी सारवासारव केली. मी असं काही बोललो नाही, माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता, असा खुलासा करणारा मेसेज संजय राऊतांनी राज ठाकरेंना केल्याची माहिती मिळते. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याविषयी उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे. कारण शेवटी आपल्या मुलावरती कोण येत असेल, आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला. आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजेत, घरातले शत्रू आहेत ना. त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं पावलं टाकली जात असतानाच दुसरीकडे मनसेला महाविकास आघाडीत घेण्याविषयी काँग्रेसची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. कारण मनसेचा परप्रांतीयांना असलेला विरोध काँग्रेसला न परवडणार आहे. पण 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काँग्रेस आघाडीला राजकीय मदत होईल अशीच भूमिका घेतली होती. त्यामुळं महाविकास आघाडीत मनसेच्या इंजिनची एंट्री होणार का, याविषयी आगामी काळात मनसेभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. तसंच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये 10वीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान होणार आहे. आता एक सविस्तर बातमी. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. कारण राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6,000चा दिवाळी बोनस जाहीर केलाय. त्यासोबत 12,000ची उचलही एसटी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनेनं आंदोलन स्थगित केलं. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत निर्णय झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. जिथे जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर काही ठिकाणी युती झाली नाही तर तिथे मैत्रीपूर्ण लढत असेल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तसंच कुणीही कुणासोबत जाऊ द्या तरीही या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे. पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे. की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे.
पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत. अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल. मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही. काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना ते भेटणार आहेत. या भेटीसाठी शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, शेकापचे जयंत पाटील, रईस शेख आणि वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. मतदार यादीतील त्रुटी, नावं गळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दुपारी 1:30 वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. हा विषय एका पक्षाचा नाही. मतदार यादीतले घोटाळे, ईव्हीएमचे घोटाळे, निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार, भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे. म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात. हे एकट्याचं कामच नाहीये.